पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026चे वारे वेगाने वाहू लागले असून नवीन पनवेलमधील प्रभाग क्रमांक 17मध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, RPI महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनी प्रचाराचा जबरदस्त धडाका लावला आहे। माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी प्रचार झाला असून मतदारांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता या प्रभागात महायुतीचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत आहे। प्रभाग 17मधून भाजपने अत्यंत विचारपूर्वक आणि उच्च शिक्षित उमेदवारांना रिंगणात उतरवले आहे। डॉक्टर अस्मिता घरत या वैद्यकीय क्षेत्रातील असून प्रकाश विनेदार, शिवानी घरत आणि मनोज भुजबळ हे तिघेही विधितज्ञ आहेत। त्यामुळे भाजपने या निवडणुकीत उच्च शिक्षित आणि अनुभव असलेले उमेदवार मतदारांसमोर दिले असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे। प्रभाग क्रमांक 17च्या उमेदवारांच्या प्रचारादरम्यान बोलताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कार्यकर्त्यांना विजयाचा मंत्र दिला। ते म्हणाले, कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता प्रभाग 17मध्ये विजय निश्चित आहे, मात्र आपण बेफिकीर राहता कामा नये। आपली खरी ताकद मतदानाच्या दिवशी दिसली पाहिजे। प्रत्येक कार्यकर्त्याने घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधावा आणि मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन केले। प्रचारादरम्यान उमेदवार आणि कार्यकर्ते प्रभागात आत्तापर्यंत झालेल्या विविध विकास कामांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवत आहे। घोषणाबाजी, रॅली आणि प्रत्यक्ष भेटीगाठींमुळे संपूर्ण प्रभाग भाजपमय झाला आहे। महायुती एकसंघपणे निवडणुकीला सामोरी जात असल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे। या प्रचारावेळी ज्येष्ठ नेते जयंत म्हात्रे, YT देशमुख, भाजप नेते जितेंद्र म्हात्रे, जिल्हा उपाध्यक्ष सुनील घरत, माजी नगरसेविका ऋषाली वाघमारे, सुशीला घरत, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, युवा मोर्चा शहर अध्यक्ष मयूर कदम यांच्यासह भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, RPI महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते। आशीर्वाद देण्यासाठी लोकमान्य लोकनेते, माजी खासदार, शिक्षण महर्षी, आम्ही सातत्यानं भाषण करताना ज्यांचा उल्लेख आमच्यासाठी राजकारणातील देव माणूस असा करतो ते रामशेठ ठाकूर साहेब या ठिकाणी आलेले आहेत। आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं या ठिकाणी स्वागत करू। त्यांच्या समवेत माजी नगराध्यक्ष आणि आपले नेते सन्मान्य जयंत म्हात्रे साहेब या ठिकाणी आलेले आहेत, त्यांच्याही टाळ्या वाजवून स्वागत करू। आमचे गुरुवर्य सन्माननीय YT देशमुख साहेब या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचंही या ठिकाणी स्वागत करूया। पनवेल महानगरपालिकेची निवडणूक फक्त 8 दिवसांवर आलेली आहे। आजची तारीख 5 आहे आणि 15 तारखेला निवडणूक आहे। प्रचारासाठी फक्त 5 ते 6 दिवस आहे आणि तुमचा उत्साह पाहिल्यानंतर 100% वाटते की प्रभाग क्रमांक 17 जो आहे तो आपण 100% जिंकलेला। तुमच्या उत्साहाला आपल्याला उतरू जाता कामा नये। फायदा आहे ना, म्हणजे दूध मस्त गरम झालं पण उतरू गेलं फायदा आहे का? म्हणजे उत्साह आपण करत असताना याच्यामध्ये असं आहे की मतदार आपण जाणं, समजावून सांगणं ज्यांना माहीतच आहे। मतदारांना आता महायुती काही नवीन नाही। महायुती म्हणजे आपला भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार ग्रुप आणि RPI, तर हे चारही नेते मंडळी एकत्र येऊन पनवेल महापालिकेमध्ये एक संधपणानं अशी निवडणूक आपण लढवत आहोत। पहिलं उद्देश आपल्या नेत्यांनी आम्हाला निरोप सांगितला आहे की तुम्ही सर्व कार्यकर्त्यांमध्ये जा, सांगा आणि एखाद दुसरा कार्यकर्ता रागावला असेल, नाराज असेल किंवा येत नसेल, सहभागी झाला नसेल, त्यांना सहभागी करून घ्या। आत्ताच YT देशमुखांनी उत्तम फोन केलं ऋषाली वाघमारेंना, ते आपण येत आहेत, ते त्यांच्या टाळ्या वाजवा येत आहे। कारण इथं निवडणूक 4 लोकांचीच असते, नव्या जुन्याचा आपल्याला सहभाग करावा लागतो आणि त्या दृष्टीने आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्याला ही जी आहे ती आपली महायुती जी आहे ती मजबूत करायच्या दृष्टीने आपण ही पावलं उचललेली आहेत। आपल्याला जास्तीत जास्त गेल्या वेळेला प्रभाग 16-17 मतदानाची आपली आघाडी जी आहे ती चांगली होती, पण आता त्यापेक्षा जयंत म्हात्रे आपल्याबरोबर आहे की नाही, संदीप पाटील आपल्याबरोबर आहे, अशा पद्धतीने आपल्याला सुनील घरत आपल्याबरोबर आहे। म्हणजे किती बघा आता किती रथी महारथी तिथे सर्व एकत्र आलेले आहेत। मग आपली आघाडीसुद्धा तशाच प्रकारे वाढलेली पाहिजे। काय शक्य आता हे बघा, त्याचं म्हणणं 19ला काय होतं तर म्हणे
सभागृह नेता आणि विरोधी पक्ष नेता दोघे वेगळे होते. आता काय दोघे एकत्र आले. संदीपला जो असं वाटायला लागलंय ती आघाडी जास्त देईल काय. आता आम्ही महापौराच्या वार्डात जाऊन आलो 16मध्ये. त्यांना आम्ही ते सांगितलं, त्यांचं म्हणणं नाही साहेब, आम्ही ते मागच्या अशी कितीतरी आघाडी जास्त घेऊ. तसं तुम्हाला आम्ही सांगतोय की कॉम्पिटिशन बघायचे आहे. 2019 असेल, 16 असेल, 17 असेल किंवा जे आपले हायेस्ट लीड देणारे वार्ड आहेत त्याच्यावर आपली स्पर्धा आहे. आणि ही स्पर्धा अशाही करायची आहे की काही जरी झालं तरी आपल्याला बेपीकी राहायचं नाही. बेपीकी राहिलं तर काय होतं, जे आपली मतदान होतं थोडं कमी होतं. आता आपल्यावर आले नसतील त्यांना आपल्याबरोबर आणायचं आहे प्रचाराला. आपल्याला तरी आपली मतदाराची आघाडी जी वाढवायची असेल तर कुणी कार्यकर्ता आपला प्रचाराकरता आला नाही, मतदानाकरता कुणी मतदार आलेला नाही असं होऊन चालणार नाही. आणि त्या दृष्टीने सर्व हजारो कार्यकर्ते आज आपले इतर जे प्रचार लागलेत तर त्याच्यामध्ये आपण प्रत्येकापर्यंत पोचणं हे जास्त महत्त्वाचं आहे.